जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वर्धा अर्बनमध्ये कोट्यवधीचा घोटाळा, गरिबांचा घामाचा पैसा गिळला. व्यवस्थापक प्रवीण बोरकर व हवाला बनावट कर्ज अपहाराचे गंभीर आरोप. वर्ध्यातील वर्धा अर्बन अँड रूरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कच्ची लाईन शाखेत उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्यानं संपूर्ण जिल्हा हादरलाय. गरीब मजूर, महिला, छोट्या व्यावसायिकांचा अंग मेहनतीचा पैसा बँकेतीलच व्यवस्थापकाने गिळकृत केल्याचा संतापजनक आरोप समोर आलाय. शाखा व्यवस्थापक प्रवीण बोरकर यांच्यावर दैनिक बचत खाते, आरडी, एफडी, सुवर्ण ठेव योजना तसेच बनावट कर्ज प्रकरणातून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे खातेदारांच्या नकली सह्या करून पैसे काढण्यात आल्याचा आरोप आहे. अनेकांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यात आले तर काहींचे सोन्याचे दागिनेही गायब झाल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर लाखो रुपयांच्या व्यवहारातून हवाला रॅकेट चालवून काळा पैसा पांढरा केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या घोटाळ्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर दावा करण्यात येत असून अनेक कुटुंबे मानसिक तणावाखाली आहे. बँकेच्या नोटिसा घरपोच येताच अनेकांना आपण फसल्याचं समजलंय. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच लुटलं अशी संतप्त प्रतिक्रिया ठेवीदार देत आहे. आतापर्यंत वर्धा शहर पोलिसांकडे 9 तक्रारी दाखल झाल्या असून काही प्रकरणात लाखोंच्या एफडी व कर्ज रकमा गायब झाल्याचं समोर आलंय. कच्ची लाईन शाखेत तब्बल 81 लाखाच्या अपहाराची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी हा आकडा कोट्यवधीमध्ये जाण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या गैरव्यवहारानंतरही अद्याप ठोस पोलीस कारवाई न झाल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. गरिबांचे पैसे बुडाले, जीव गेले तरी आरोपी मोकाट कसे असा सवाल आता नागरिक विचारत आहे. या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ठेवीदार रस्त्यावर उतरतील असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.